दरवेळेसचा उपवास आणि तीच उपवासाची खिचडी खाऊ खाऊ कंटाळा येतो. म्हटलं चला आज काहीतरी सोबतीला वेगळं बनवूया. मग देवपूजा करून घेतली. इथे मी 2 बटाटे उकडून घेतली. थंड झाल्यानंतर मस्त बारीक कट करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून थोडं तूप घातलं होतं, कारण तुपाने टेस्ट छान येते. त्यानंतर चवीनुसार जेवढं तुम्हाला तिखट लागेल तेवढंच तिखट घ्या. हिरव्या मिरच्या घेतल्या, मिक्सरमधून मस्त ग्राइंड करून आणि तेलामध्ये थोड्याशा परतून घेतल्या. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं म्हणजे मिरची चिटकत नाही आहे. नंतर बाकी शेंगदाण्याचं कूट वरून पण मी टाकणार आहे. त्यानंतर जो बारीक केलेला बटाटा होता मी तो कढईमध्ये घालून घेतला आणि थोड्या वेळ परतून घेतला. मग परतल्यानंतर त्याची टेस्ट आणखीनच छान येते. थोड्या वेळ हलवून घ्यायचा आणि एकदम मीडियम टू लो फ्लेमवरच ही भाजी करायची, ज्यामुळे आपला शिजवलेला जो बटाटा आहे तो खाली चिटकणार नाही आहे. त्यानंतर मग थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, परत हलवायचं आणि नंतर मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता ॲडजस्ट करून. पण ही भाजी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही. त्यानंतर मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं, ज्यामुळे आणखीन घट्ट होती आणि टेस्ट येते भाजीला. आणि उपवासाच्या भाज्यांमध्ये किंवा मग साबुदाण्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त शेंगदाण्याचा कूट टाकताल ना, तेवढी जास्त मग त्याला टेस्ट येते. आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून मग मी ॲडजस्ट करून घेतलं. आता मी आहे बीडची आणि सर आहेत नगरचे. आमच्या इकडे या भाजीला बटाट्याची उपवासाची भाजी म्हणतात आणि त्यांच्या इकडे झिरकं. आता तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा. चवीपुरतं मीठ टाकून एक मीडियम फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर लो फ्लेमवर ते 5 मिनिटं ठेवून द्यायचं. त्यानंतर आपली एकदम मस्त अशी बटाट्याची उपवासाची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा मग भगर किंवा मग रताळ्यासोबतही खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग.